नमस्कार, मी प्रथमेश पडवळ. ननीज लाईफमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, आता मी आहे मुन्नारला आणि आज आपला डे 2 आणि आज आपण जाणार आहे मुन्नारमधील साईटसीइंग करायला, म्हणजे टी गार्डन, इको पॉईंट वगैरे बघायला. तर आता ना आमच्या रूममधून बाहेरचा व्ह्यू बघा जरा कसा दिसतोय. मस्त मागे चहाचे मळे, डोंगर वगैरे आहे. तर मुन्नार जे आहे ना ते टीसाठी खूप फेमस आहे आणि मुन्नारला केरळमधलं हेवनसुद्धा म्हणतात. तर तेच आज आपण एक्सप्लोअर करायला जाणार आहे. तर आजचा व्हिडिओ पण खूप छान असणार आहे आजचा व्हिडिओ. तर आता ना नाश्त्याची वेळ झाली आहे, तर आता आज आपण जाऊया नाश्ता करायला. तर मंडळी, मी आता आलो आहे नाश्ता करायला. डायनिंग एरियामध्ये आता आहे. तर आता बघा मी काय काय घेतले. इडली आहे, त्याच्यानंतर इथे हे काय अप्पम ना, हां अप्पम आहे. इथे ब्रेड आहे, फ्राईड ब्रेड आहे. हे भटुरे आहेत आणि छोले आहे. इथे सांबार आहे अट्टवानामध्ये आणि ही चटणी. आता मी तुम्हाला टेस्ट करून सांगतो. पहिले इडली खातो मी आणि ही चटणी आहे. मस्त टेस्ट आहे, एकदम असं ऑथेंटिक साऊथ इंडियन टेस्ट येते. सांबार पण खूप छान आहे. तर आता आपण अप्पम टेस्ट करूया. अप्पम पण खूप सुंदर आहे. तर मंडळी, या नाश्ता करायला. आता मी नाश्ता करतो आणि मग भेटतो. तर आता मी आहे बसमध्ये, टेम्पो ट्रॅव्हलची बस आहे आणि आता आमच्याबरोबर आपला ग्रुप आहे. तर आज आम्ही चालू आहे जिमला. तर मंडळी, आता मी पोचलो चॉकलेट फॅक्टरीला. आणि जर तुम्ही मुन्नारला येताय आणि केरला फिरायला येताय तर नक्की इकडे व्हिजिट करा. इथे ना खूप मस्त मस्त चॉकलेट्स वगैरे मिळतात. तर आता आपण जाऊया चॉकलेट कंपनीत आणि बघूया चॉकलेट वगैरे कसे बनतात ते. मंडळी, मी इथे ना पायनॅपलचं चॉकलेट टेस्ट केलं. फ्रूट चॉकलेट्स पण इथे अवेलेबल आहेत. तर ना एकदम भारी होतं, मला तर ते जास्त आवडलं. आणि इथे तुम्ही अदर चॉकलेट्स पण ते लोक आपल्याला ट्राय करायला देतात. जसं की इथे कोकोनटचे चॉकलेट आहे त्यांचं, ते खूप फेमस आहे. तर ते तुम्ही नक्की ते बाय करू शकता. ते पण खूप सुंदर लागलं आणि ओव्हरऑल फार मजा येते. म्हणजे ते चॉकलेट एकदम असे फ्रेश चॉकलेट्स खायला भेटतात.
तर मंडळी मी ना आता वरच्या फ्लोअरवर आलो आहे आणि इथे ना हँडक्राफ्टपासून ज्या वस्तू बनवतात ना त्या इथे आहेत, म्हणजे ब्रेसलेट वगैरे आहे. आणि इथे ना बोट पण ठेवली आहे छोटीशी. ह्याला ना नेटापट्टी म्हणतात आणि हे एलिफंटच्या ह्याच्यात नाही शेपमध्ये. आणि हे आपण घरी पण लावू शकतो घरी. हे बघा इथे माझ्या हातात आहे ना ब्रेसलेट पण आहे. हे बघा हे पूर्णपणे हँडमेड आहे. आणि तर मंडळी आजचा आपला तिसरा स्पॉट आहे. तिसऱ्या स्पॉटमध्ये आपण आता आलो आहे मुन्नारचं अजून एका वैशिष्ट्य बघायला, म्हणजे काय टी. ते मुन्नार जे फेमस आहे ना ते टीसाठी फेमस आहे. तर आता माझ्या मागे तुम्ही बघू शकता की मागे चहाचा मळा वगैरे आहे, डोंगर आहे. आणि आता आपण जाणार टी गार्डनमध्ये. तर मंडळी मी आता पोचलो आहे चहाच्या मळ्यात आणि इथे ना तुम्ही बघू शकता मागे माझ्या खूप सारी चहाची झाडं आहेत. आता तुम्ही माझ्या हातात बघू शकता चहाच्या झाडाचं पान आहे, हे बघा. आणि आता हे बघा हे चहाचं फूल आहे. तर मित्रांनो मी आता आलो इको पॉइंटला आणि इथे बघा आवाज कसा येतो, त्रिशा. तर इको पॉइंटला आलोय आणि इथे मला ना एक फळ भेटले, पॅशन फ्रूट. ओके, ह्याला ते पॅशन फ्रूट म्हणतात. आता तुमच्या इथे काय म्हणतात ना हे जर आम्हाला कमेंट करून सांगा. सुरू ठेवा चालेल. कसं करायचं, ओढायचं. ओके, 2 टेस्ट 3 टेस्ट हे इथून ओढायचं. घे. आता हे बघा मी ना हे टेस्ट करतोय. ಇವರು ಒಣ್ಣ ಮೇಡಮ್ ದಿಸ್ ಇಸ್ ಅಲ್ಲ ಮತ್ತೆ ಇತನ 4 ಫ್ರೂಟ್ ಇದು ಮೇಡಮ್ खूप छान टेस्ट आहे, गोड अक्षर एकदम स्वीट आहे. तर मित्रांनो आता मी पोचलोय मट्टूपट्टी डॅमच्या जवळ. ॲक्च्युली आम्ही प्रॉपर डॅमवर जात नाही आहे कारण आमच्याकडे थोडा वेळ नाही आहे. तर ना माझ्या मागे तुम्ही बघू शकता की पाठीमागे डॅम आहे. आणि जर तुम्ही येताय ना मुन्नारला वगैरे तर नक्की या डॅमला व्हिजिट करा. तिथे तुम्ही ना बोटिंग बघू शकता. ॲक्च्युली हा फॉरेस्ट आहे, तर इथे तुम्हाला बोटिंग फॉरेस्टची जी सफर आहे, टूर आहे, ती तुम्हाला ते बोटनी घडवतात. तुम्ही बघू शकता चहाचे मळे वगैरे आहेत आणि तुम्ही ना इथे छान छान आपले फोटो वगैरे क्लिक करू शकता. मळ्यांसोबत फोटोज व्हिडिओज काढू शकता. खूप छान असा पॉईंट आहे. आणि तुम्ही जर इथे फॅमिली बरोबर येताय किंवा कपलमध्ये येताय ना तर छान असे फोटो येतील. मी आता पोचलोय रोज गार्डनला आणि हे अजून एक मुन्नारमधलं एक फेमस टुरिस्ट स्पॉट आहे. आणि इथं आपल्याला आतमध्ये ना वेगवेगळ्या प्रकारची फुलं बघायला मिळतात आणि रोज किंवा अजून काही फुलं असतील त्याची झाडं वगैरे आहेत. आता आपण ते बघायला जाऊया.
तर मंडळी फायनली आपण मुन्नारचे सगळे प्लेसेस एक्सप्लोअर करून परत आपल्या हॉटेलला आलो आहे. आणि मी ना काल ॲक्च्युली तुम्हाला सांगायला विसरलो होतो की आम्ही कुठल्या हॉटेलला थांबलो आहे. मिस्ट्री माउंटेन म्हणून हॉटेल आहे मुन्नारमध्ये. तर आम्ही तिथेच थांबलो आहे आणि खूप छान हॉटेल आहे. आणि काल तर मी फक्त आतल्या रूममधून शूट केलं, पण आहे ना बाहेरून पण खूप छान आहे आणि खूप छान असं बाहेरचा व्ह्यू पण येतं. कशात घ्यायचं आहे तर इथे आहेत ना माझ्यावर एक काकी आहेत, आमच्याच ग्रुपमधले आहेत. तर त्यांनी ना इथे नॉनव्हेज घेतलं आहे. सो काकी कसं आहे नॉनव्हेजचा रिव्ह्यू वगैरे काय सांगा जरा. व्हेज खूप छान, काल पण खाल्लं खूप छान होतं, आज हां. पण खाते खूपच छान आहे. आणि हायजीन पण छान मेंटेन केलं आहे. भाजी ओके. पण छान आहे. आज नॉनव्हेज मध्ये एक चिल्ली आहे, हां. बेंगोली फिश करी अँड बटर चिकन, ओके. चिकन सूप. ओके. तर म्हणजे मी आता आलेलो आहे डायनिंगमध्ये. आणि इथे ना आता डिनरची वेळ झाली आहे. आणि सकाळचा जो ब्रेकफास्ट होता ना तो तर अप्रतिम होता. आता मी तुम्हाला सांगतो डिनरमध्ये मी काय घेतलं ते सांगतो. हे बघा इथे आपलं कुलचा आहे, कुलचा. त्यानंतर ही मटर पनीरची भाजी आहे, माझा फेवरेट पनीर. त्यानंतर इथे ना सलाड आहे, फ्रूट सलाड आहे. त्याच्यानंतर स्वीटमध्ये पायसम आहे आणि हा पापड आहे. तर आता आपण आधी ना हा कुलचा आहे. आता आपण पनीरची भाजी टेस्ट करूया. पनीरची भाजी ना एकदम भारी झाली आहे, मस्तच आहे, एक नंबर टेस्ट आहे. आता सगळ्यात टेस्ट करून सलाड आहे, त्यामध्ये पायनॅपल वगैरे आहे. सलाड पण एकच नंबर लागतंय. ॲक्च्युली ते लेमन राईस आणि नॉर्मल राईस आणि दाल वगैरे पण आहे, ते मी घेतलं नाही आहे. सो थोडं कमीच जेवतोय कारण रात्रीची वगैरे वेळ आहे. तर डिनरचा माझा रिव्ह्यू आहे ना ते एकदम भारी आहे हॉटेलसाठी. नक्की जर तुम्ही या हॉटेलला येताय ना तर इथे फूड इथला नक्की तुम्ही खा, कारण खूप आवडेल तुम्हाला. मला तर इथला खूप आवडला आहे. म्हणजे मी ना आता जस्ट डिनर करून रूमवर आलो आपल्या परत. आणि आज मी तुम्हाला दाखवलं आपल्या व्हिडिओमध्ये की आज मुन्नारमधले काही स्पॉट्स दाखवले, टुरिस्ट स्पॉट्स. ज्याच्यात आपण टी गार्डनमध्ये गेलो होतो, त्यानंतर रोज गार्डन, त्यानंतर मट्टूपट्टी डॅम, अजून काही प्लेसेस आपण एक्सप्लोअर केले. तुम्हाला कसे वाटले ते नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर तुम्ही लास्टपर्यंत बघितला असेल ना तर नक्की व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर नक्की करा. आणि एक सांगतो जाता मुन्नारला जर तुम्ही येताय ना, आता मी ज्या हॉटेलमध्ये थांबलो आहे त्याची मी तुम्हाला डिटेल्स देतो आहे डिस्क्रिप्शनमध्ये. जर तुमचा मुन्नारचा प्लॅन असेल किंवा तुम्ही केरळला येत आहे तर या हॉटेलला नक्की स्टे करा. खूप छान हॉटेल आहे आणि ओव्हरऑल इथलं जे ॲटमॉस्फिअर आहे ना ते खूप सुंदर आहे, मुन्नारचं मी म्हणतो आहे. आणि मुन्नारमध्ये आता सध्या सकाळची आणि थोडीशी संध्याकाळी थंडी वाजते, कारण हे जरा हिल स्टेशन पण आहे. सो मी पुन्हा एकदा सांगतो, जर व्हिडिओ तुम्ही बघितला, तुम्हाला आवडला आहे तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा. मी भेटतोय तुम्हाला काही नवीन व्हिडिओचा. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर.